शिरूर जवळील रामलिंग येथे दोघा दागिने चोरांना लोकांनी पकडून बेदम चोप दिलाय। ही चोरीची घटना कर्डेलवाडीच्या धनगरवाडा येथे घडल्याने रांजणगाव पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। येथील भिवा कोळपे यांची आई सुरवंताबाई या एकट्याच घरी असल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांना विश्वासात घेत त्यांचे काही दागिने फुकट पॉलिश करून दिले। त्यानंतर चाकूचा धाक दाखवून आणखी दागिने आजींकडून घेऊन हे चोरटे रामलिंगच्या दिशेने मोटारसायकलवर पळून जाऊ लागले। परंतु आजींनी आरडाओरडा केल्याने वस्तीवरील तरुण तेथे आले व त्यांनी लगेच मोबाईलवरून पुढे माहिती घेतली। त्यामुळे रामलिंग येथे अतुल धरणे यांनी तिथे येणाऱ्या चोरट्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तरीही ते चोरटे थांबत नसल्याने त्यांनी हातातील ऊस त्या चोरट्यांना फेकून मारल्याने ते रस्त्यावर पडले। अशातही ते पळून जात असल्याने तेथील लोकांनी व मागून पाठलाग करणाऱ्यांनी त्या चोरट्यांना पकडून चोप दिला। घटनास्थळी शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, कॉन्स्टेबल प्रवीण पिठले, विनोद काळे, नितेश थोरात, उमेश जायपत्रे व चालक गणेश देशमाने तसेच रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे, सहाय्यक फौजदार दत्ता शिंदे, कॉन्स्टेबल विजय शिंदे यांची दोन्ही पथके तातडीने दाखल झाली होती। हे चोरटे ब्लँकेट विक्रीसाठीही येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। यावेळी घटनास्थळावरून लोकांकडून प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। तर रामलिंगला या चोरट्यांना दोघांना पकडलं, नेमकं काय काय सापडलं त्यांचं? हो साहेब, 4 चोर होतं, त्यातले दोघं पळाली आणि दोघांजवळ दागिने कानातलं आणि गळ्यातलं वरबाडेला ते सापड। तिथून ते पळाल्यामुळं मागच्या पोरांनी फोन केला, बाबा बाईचं वरबाडे पळाली म्हणून। पुढं आम्ही रामलिंगमध्ये अडवले पोरा मुलांनी। अडवल्यानंतर मग ते गाडीहून थांबवणार म्हणून पोरांनी ऊस मारला, मग ते घसरून खाली पडले। खाली पडल्यानंतर खालीपर्यंत कोण कोण होतं प्रत्यक्ष? काय होतं बोल? मी होतो। तुमचं काय नाव? विक्रम। काय झालं इथं? इथं ऊस मारल्या, मी भट्टीहून येताना बघितल्यावर त्याने ऊस मारले, काय गोंधळ झालाय ते पाहायला गेलो। ऊस मारलं, काय आलं? मग ती गाडी पडली। कुठं पडली ती? इथं पडली, याच ठिकाणी हे नंबर पोपडी पडली आणि इथून ती पळत गेली। पळत गेले, आम्ही पकडलो। कुठं पळत गेले? इकडे पळत गेले, ऑफिस पर्यंत पळत गेली। तिथं पकडल्यानंतर त्याच्याकडची जी मालमत्ता होती ती घेतलेली। काय काय सापडलं त्यांचं? त्यांचं गळ्यातलं होतं, लेडीजचं कानातलं होतं, ते भेटलं। त्या मावशींना पण दिलं लगेच। नंतर मग आम्ही इन्फॉर्म केला पोलिसांना। काय घडलं? आल्याच्या नंतर त्यांनी ते म्हणले पावडर आहे आमच्याकडं, नाही का, सोनं बिनं आम्ही धुवून देतो अमकं तमकं। आणि सोनं त्यांच्या हातात जे आलं तसंच चाकू काढला, त्या दाखवला आणि तशीच फरार झाली। कानातलं काढलं होतं ना आत्यानी धुण्यासाठी, तर मग तशीच फरार झाली। पॉलिसच्या बाणी आलती का? हा पॉलिसच्या। कुठं पकडलं त्यांना? काय त्यांना इथं रामलिंग मध्ये पकडले। पैसे मागितले तर पैसे नाही दिले म्हणून चाकू लावले त्यांनी डायरेक्ट। कुठं घडली घटना? ही धनगरवाड्यावर, रामलिंग रोड, रामलिंग रोड, सदवाडी वाड्यावरून एक पोराने फोन केला इथं त्याच्या भावाला, त्या टपरीवाल्याने ऊस फेकून आणला, तेव्हा ती खाली पडली इथं। बरं, आणि मग त्यांना पोलीस पकडले गेले इथं। तुमच्या हद्द कोणती? रांजणगाव? रांजणगाव आता रांजणगाव हा, मग तिकडे